लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक माहिती समोर निघून आलेली आहे, जी माहिती या लाडक्या बहिणींकरिता नक्कीच गोड नसणार आहे. कडूच बातमी आहे, कारण बातमीच तशी आहे. कारण की महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या चुकलेल्या होत्या आणि ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या राहिलेल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या राहिल्या मुळात झाल्याच नाही, त्यांच्याकरिता सुद्धा गोड बातमी नाही, कडूच बातमी आहे सध्या. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या दुरुस्त केल्या, त्या लाडक्या बहिणींकरिता सुद्धा गोड बातमी नसून ही बातमी कडूच आहे. तर मित्रांनो, लाडक्या भगिनींनो, ती बातमी काय आहे? तर लाडक्या भगिनींनो, विषय असा आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या चुकल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या आता या काही दिवसामध्ये दुरुस्त केल्या, दुरुस्त करणे सुरू आहे, अशा लाडक्या बहिणींचा आकडा खूप मोठा आहे. आणि या ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींना सर्व जेवढ्या लाडक्या बहिणी केवायसी दुरुस्तीमध्ये पात्र आहेत आणि त्या करत आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या केवायस्या एक सोबत परिपूर्ण पार झाल्याच्या नंतरच, म्हणजे शेवटची जी मुदत दिलेली आहे 31 मार्च पर्यंत, त्या सर्व लाडक्या भगिनींना त्यांनी त्यांच्या केवायस्या दुरुस्त केल्या तरी सुद्धा हे हप्ते मिळणार नाही. आता हे हप्ते म्हणजे कोणते? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, आणि 31 मार्चपर्यंत देण्यात येणार नाही. याचा अर्थ मार्चपर्यंतचे म्हणजे खूप सारे पैसे जे आहेत ते त्यांना मिळणार नसल्याची सध्याची अपडेट आहे. वेळ प्रसंगी उद्या परवा हा बदल घडू शकतो, निर्णयही बदलू शकतो, पण सध्याची दिसत असलेली त्यांची मानसिकता, समोर आलेली नक्कीच खात्रीशीर माहिती, विश्वासार्ह जी माहिती आहे ती सर्वच आपल्या लाडक्या भगिनींकडून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु घाबरून जाऊ नका, हरकत नाही, थोडासा उशीर होईल, पण ज्यांच्या केवायस्या दुरुस्त करण्याच्या राहिलेल्या आहेत, त्या सर्व लाडक्या भगिनींनी, पात्र लाडक्या भगिनींनी नक्कीच तुमच्या केवायस्या करून घ्या. एक सोबत काय होणार, पैसे देण्यात येतात. पैसे देणं शक्य नाही, सोपं नाही, आपण हे समजू शकतो. ही योजना चालू झाली तेव्हापासूनच या योजनेसंदर्भात रोज नवनव्या बातम्या येतात. परंतु कुठे ना कुठे या अगोदर वेगवेगळ्या लाडक्या भगिनींना एक सोबत खूप सारे पैसे, म्हणजे 5-5, 4-4, 6-6 महिन्याचे मिळालेले आहेत. त्यामुळे एक आशा अजून करूया, अपेक्षा बाळगूया की फेब्रुवारी संपल्याच्या नंतर किंवा त्यांनी केवायसीची जी लास्ट डेट दिलेली आहे 31 मार्चची, 31 मार्चपर्यंत किंवा 31 मार्च झाल्याच्या नंतर ॲट ए टाइम सर्व महिन्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे 6 महिन्याचे 9,000 रुपये देऊ शकतात का? अक्षरशः पाहण्यासारखं असणार आहे. कारण की लाखो बहिणी आहेत, मग लाखो बहिणीला एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये 9,000 रुपये देणे शक्य होणार आहे का? सद्य परिस्थितीमध्ये त्यांना 4,500 ते 6,000 रुपये देणे आवश्यक झालेलं आहे. कारण की फेब्रुवारी महिना लागलेला आहे, त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जर 4 महिन्याचे जरी धरले तरी 6,000 होतात. 5 महिन्याचे धरले तर 7,500 रुपये होतात. तर 9च्या ऐवजी 5 महिन्यापर्यंतचे जरी धरले, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 5 महिने व्हायला लागले. 5 महिन्याचे 7,500 रुपये प्रत्येक लाडक्या भगिनींना देणं आवश्यक असणार आहे. मार्च झाल्याच्या नंतर, एप्रिलचे सोडले तरी सुद्धा. मग अशा परिस्थितीमध्ये लाखो बहिणींना एवढा पैसा देणे शक्य आहे का? आणि मुळात खऱ्या अर्थानं ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या झालेल्याच नाही, त्यांच्यापर्यंत तर त्यांच्याकरिता अजून सुद्धा कोणताही पर्याय दिलेला नाही, मार्ग दिलेला नाहीये आणि त्यांच्यापर्यंत कुठलीही गोड बातमी आजपर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे ही योजना सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहे आणि काय काय होते हे बघण्यासारखं असणार आहे. कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, त्यानंतर अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 25-26 मध्ये या योजनेकरिता जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता, आत्ता जो काही दिवस अपडेट मिळालेली आहे 90 कोटी संदर्भातली, त्यानुसार सुद्धा ही जी अमाऊंट आहे, हा जो निधी आहे या लाडक्या बहिणींकरिता नक्कीच पुरेसा नाही, खूप तुटपुंज आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त मोठ्या मुश्किलने या अगोदर नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना मिळाले, ज्यांच्या केवायस्या चांगल्या प्रकारे झालेल्या आहेत, त्याच लाडक्या भगिनींना फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळाले, तर या काही दिवसामध्ये मिळू शकतात, अशी माहिती समोर आलेली आहे, जी आपणा सर्व लाडक्या भगिनींकरिता नक्कीच चांगली नाहीये, दिलासादायक नाहीये, गोड बातमी नाहीये. भलेही शिवरात्री होऊन गेली, सक्रात होऊन गेली, आता होळी येत आहे, शिमगा येत आहे, तरी सुद्धा धुलीवंदनाच्या मुहूर्तावर सुद्धा तुम्हाला काही गोड बातमी मिळेल अशी कुठलीही आशा, अपेक्षा दिसत नाहीये. कुठूनही मार्ग निघताना दिसत नाहीये. शासनाच्या वतीने तशी पावले उचलण्यात येत आहे असं सुद्धा दिसत नाहीये. परंतु एवढं असताना सुद्धा माझी नक्कीच बातमी खोटी ठरावी, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या बातमीवर नक्कीच पाणी फिरावं आणि तुमच्या सर्व लाडक्या भगिनींकरिता गोड बातमी निघून यावी अशी अपेक्षा बाळगूया लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या संदर्भात जर खरोखर गोड बातमी, चांगली पक्की माहिती अजून जर समोर निघून आली, काही वेगळ्या हालचाली तयार झाल्या,
आणि अर्थसंकल्पाच्या अगोदरच किंवा अर्थसंकल्पाचं जे अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या दरम्यान, नंतर किंवा अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या अगोदर होळीच्या सणावर जर तुमच्याकरिता 2-4 महिन्याचे पैसे देण्याचा मुहूर्त ठरवला गेला तर खूपच गोड बातमी आहे. किंवा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून मार्च महिन्यामध्ये, आता कारण की मार्च महिना काही खूप दूर राहिलेला नाहीये, 21 तारीख झालेली आहे, म्हणजे 8 दिवस आहे आणि पुढचे 2-4 दिवस समजा, तरी एक अर्धा महिना आपण धरून चालू, तर मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत तरी निदान तुम्हाला 4 महिन्याचे तरी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 4 महिन्याचे तरी ॲट ए टाइम पैसे मिळावे. आणि मार्चच्या शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळाले तरी सुद्धा हरकत नाही, जेणेकरून मागची थकबाकी जी आहे, तुमच्या लाडक्या भगिनींचं जे ओझं आहे ते निघून जाईल आणि पुढची योजना पुढच्या महिन्यापासून सुरळीत चालू राहूया, या संदर्भात आपण अपेक्षा बाळगूया. त्या संदर्भात कुठलीही महत्त्वाची अपडेट आली तर नक्कीच लाडक्या भगिनींनो आपण सर्वांपर्यंत सर्वात अगोदर आणि पक्की खरी विश्वासार्ह माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहिलेला आहे आणि असणार सुद्धा आहे. तर तशी अपडेट आली तर नक्कीच दिली लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात किंवा इतर कोणत्याही योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विश्वासार्ह सर्वात अगोदर अशीच माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या. आणि महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना या संदर्भातली माहिती मिळावी, अपडेट मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट राहण्याकरिता मदत मिळेल. विनाकारण या अपेक्षेवरती बसणार नाहीये. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही अपेक्षा त्याने बाळगून बसल्या आणि हालचाली झाल्या आणि गोड बातमी आली तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यानुसार तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या उपयोगी नवीन माहितीसह आणि एखाद्या तुमच्या आशीर्वादाने मिळालेल्या गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.